मतदार यादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात मनसे आणि महाविकास आघाडीचा 1 नोव्हेंबरला सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि याच मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मुंबईतील वायभी चव्हाण सेंटर इथं बैठक पार पडली। या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सचिन सावंत उपस्थित होते। या बैठकीत मोर्चाच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली आणि बैठकीनंतर ठाकरे बंधू रवाना झाले। त्यांच्याशिवाय महाविकास आघाडी मनसे नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली। 1 नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीट पासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार असून मुंबईकरांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने मोर्चाचं नियोजन करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे। सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा 1 ते 4 या दरम्यानच आहे। मला असं वाटतं ही जरी त्या दिवशी कार्यालय बंद असली तरी जी काही कार्यालय उघडी असतील त्यांना परतीला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे। आता एवढं सांगतोय की सगळे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित असतील। आमच्या ज्या मागण्या आहेत, आमची अतिशय स्पष्ट मागणी आहे की मतदार यादीमधला घोळ दुरुस्त करावा। आम्ही जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत या आक्षेपावरती आम्हाला जो न्याय आम्ही मागितलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे। आमच्या मागण्या ज्या आहेत, हा मोर्चा आम्ही जो काढतोय या आमच्या आणि मतदाराच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी काढतोय। मतदानातील घोटाळ्या माध्यमात तिचा दरोडेखोराने गावावर दरोडा घातला आहे आणि गावातल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं। तेव्हा बाकीचे विषय सोडून द्या, त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र आहे। तुम्ही काही चिंता करू